अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बातमी मागील आठवड्यामध्ये आपण जाहीर केली होती। या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता। एका वाडा तालुक्यातील महिलेने शहापूर तालुक्यामध्ये येऊन या ठिकाणी बनावट रहिवासी दाखला त्याचप्रमाणे इतर सर्व कागदपत्रे दिल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते। आपण ही बातमी सर्वप्रथम द रिपोर्टर मराठी यावर प्रसिद्ध केली होती, परंतु प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आजही या प्रकरणावर पुढे काय निर्णय लागला याची संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा होत आहे। प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून की अशा बोगस भरत्या जर महाराष्ट्रामध्ये होणार असतील तर मग गुणवत्ताधारकांनी नक्की करायचं तरी काय। नमस्कार, मी उत्तम दोंदा बांगर, मुक्काम शिरवंजे येथील रहिवासी असून माझ्या घरवालीसाठी मी मदतनीसाठी अर्ज केला होता। 18 तारखेला बालविकास अधिकारी मॅडमने भरती जी काढली होती, त्यानंतर त्या भरतीमध्ये मी अर्ज केला होता। तर सदरील व्यक्ती जी होती तिने खोटे पुरावे देऊन तिथे अर्ज भरला होता। गीता गोपाल मस्कर ही एक लाभार्थी होती, एक सुजाता उत्तम बांगर आणि एक कामिनी दिनेश बर्डे असे 3 लाभार्थी होते एकूण। त्याच्यामध्ये कामिनी दिनेश बर्डे ही त्याच्यासाठी पात्र नसल्यामुळे तिचा अर्ज बाद करण्यात आला आणि गीता गोपाल मस्कर ही मूळची वाडा तालुक्यातील आबजे या गावची रहिवासी आहे आणि तरी तिने इकडं अर्ज भरला होता। तर तिच्याकडे जे पुरावे होते ते तिने कुमारिका म्हणून केले होते। मुळात ते आबजा इथले रहिवासी होते आणि याच्यासाठी आम्ही बालविकास अधिकारी मॅडमला वारंवार अर्ज केले। जवळजवळ आतापर्यंत आमचे 4 अर्ज गेलेले आहेत। 4 अर्जांच्या मध्ये सुद्धा आम्हाला आमची पूर्तता होत नाही। त्यासाठी आज आम्ही स्वतः आबजे या ठिकाणी जाऊन त्या सदरील महिलेचे पूर्ण कागदपत्रे जमा केले। तिचं लग्नपत्रिका, तिचा रहिवासी दाखला, तिचं विवाह नोंदणी, तिचा तिकडची नोंदणी सर्व आम्ही तिकडचे पेपर तिचे जमा केले आणि बालविकास अधिकारी मॅडमकडं नेऊन ते सुपूर्द केले। त्यानंतरही आम्हाला एक आठवडाभर थांबण्यासाठीच सांगितलेले। जर आठवडाभरात आमची पूर्तता नाही झाली तर आम्ही कोणाकडे जायचं। आमची फक्त एवढीच मागणी आहे का आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर मग ज्यांनी खोटे पेपर दिलेले आहेत सादर केले सरपंच आणि ग्रामसेवक यांना आम्ही विचारणा केली का भाऊसाहेब तुम्ही रहिवासी दाखला कुठल्या बेसवर दिला, तर त्यांनी आम्हाला चिडून उत्तर दिलं। बोलतात आम्ही आमच्या कायद्याने करू, तुम्ही आम्हाला नका शिकू, आमचं आम्ही बघू। अशा उद्धट भाषेने आम्हाला 2-3 चुकीचे शब्द अपशब्द वापरून आमची बेइज्जती केली ती तशी। आम्ही फक्त आमचं म्हणणं एवढं होतं का तुम्ही चुकीचा निर्णय नका देऊ, जे असेल सत्य असेल सत्यच द्या, परंतु आम्हाला ते चुकीच्या पद्धतीने आमचं हे केला, अपमान केला आणि सरपंचांना पण आम्ही वारंवार सांगितलं, त्यांनी आम्हाला वरवर उडवलं। ते बोलतात जा आम्ही आमचं करून घेऊ, काय करायचं ते तुमचं तुम्ही करा, आम्हाला शिकवू नका कायदा। अशा पद्धतीने उद्धट भाषेने आम्हाला प्रत्युत्तर देण्यात आले। यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, हा माझा शेवटचा हेतू आहे।